श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. श्रवण करूया. गंभीर स्वरूपाचे वैर साध्या उपायाने संपत नसतात. मग आपले वैर संपणार तरी कधी? भाग कसा दिलेला आहे. आपले नातेवाईकांशी वैर असतात. आपल्या आजूबाजूला असणारे शेजाऱ्यांशी वैर असतात. आपल्या मित्रांशी बघा प्रत्यक्षाने वैर असतात. एकदा एक शेतकरी शेतात काम करत होता. त्याच्याबरोबर त्याचा लहान मुलगाही त्याच्यासोबत होता. शेतकरी काम करत करत अधूनमधून त्याच्याकडे लक्ष देत होता. दुपार झाली. शेतकरी मुलाला म्हणाला, आता आपण जेवण करूया. मुलगा म्हणाला, हो नक्की बाबा, मला सुद्धा खूप भूक लागली. दोघांनी जेवण केले. पण प्रत्यक्षात थोड्याच वेळात पुन्हा कामाला सुरुवात झाली. इतक्यात त्याचा मुलगा ओरडला. शेतकऱ्याने त्याच्याकडे पाहिले असता त्याला एका भल्या मोठ्या सापाने दंश केलेले आढळले. धावत जाऊन त्याला वैद्याकडे घेऊन गेला. पण तेथे जाण्यापूर्वीच मुलगा मरण पावला. शेतकऱ्याला खूप राग आला. रागाच्या भरातच तो कुऱ्हाड घेऊन सापाच्या बिळाजवळ दबा धरून बसला. सापाने हळूच तोंड बाहेर काढले. तेवढ्यात त्या शेतकऱ्याने कुऱ्हाडीचा घाव घातला. पण तो थोडक्यात चुकून तिथल्या दगडाची एक कपरी मात्र तिथून उडाली. पण नंतर त्या शेतकऱ्याने सापाने डूख धरू नये म्हणून त्याच्याबरोबर समझोता करण्याचा प्रयत्न केला. पण सापाने साफ नकार दिला. तो म्हणाला, ते आता शक्य नाही. या दगडाची कपरी उडालेली मला दिसत आहे आणि तुला तुझ्या मुलाच्या चिंतेची आठवण आहे. तोपर्यंत आपल्या दोघांचे सख्य होणे शक्य नाही. कसा भाग दिलेला आहे. वैर केव्हा संपतील? आपण प्रत्यक्षात जन्माला आलो. जन्माला आल्याबरोबरच आपल्याला नातेवाईक, मित्रमंडळी सर्व प्राप्त झाले की नाही? मग आपल्याशी होणाऱ्या गमती जमती, आपल्याशी होणारी बातचीत, आपल्याशी होणारे संवाद, त्या संवादाबरोबरच वाद निर्माण होतात आणि वाद झाले की आपण वैरी होतो. मग एकदा का वैरी झालो, मग ते वैर आपले संपणार केव्हा संपतील? वैर संपायचे असतील तर शेवटचा दिवस आपण एखाद्याला बोलत असतो. बोलता बोलता प्रत्यक्षात आपण बघा एखादा वाईट शब्द आपल्या मुखातून बाहेर पडत असतो. त्याला एखादा फटका जरी मारला तरी त्याचे
वळ निघून जातील. परंतु प्रत्यक्षात आपण जे काही शब्द बोललेलो आहोत ते शब्द त्याला शेवटपर्यंत टोचत राहतात आणि त्याला त्याची जाणीव होते की ही व्यक्ती मला अशी का बोलली. शेवटपर्यंत तो मनाशी धरून राहतो, पकडून राहतो. म्हणजेच प्रत्यक्षपणे आपले वैर केव्हा संपतील. ज्या वेळेला आपल्याला अडचण येते, ज्या वेळेला आपल्यावर संकट कोसळतं, त्यावेळी ती व्यक्तीसुद्धा आपल्या मदतीला येत नाही. कारण आपले आणि त्याच्याशी वैर आहेत. मग हे वैर संपवायचे असतील तर काय करायला हवं. सहजासहजी आपण वैरी होत नाही आणि सहजासहजी आपण मित्र होत नाही. मग यासाठी कोणता उपाय आहे, यासाठी काय करता येईल. तर प्रत्यक्षात आपल्याला बघा, आपण एखाद्याशी वैरी होत असताना आपला स्वभाव त्यांना पटत नाही, आपल्या मुखातून येणारे शब्द त्यांना पटत नाही. कारण का. समर्थ म्हणाले, दुसऱ्यांच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. तरी सुद्धा आपण काय करणार, ते शब्द बोलून मोकळे होणार आणि त्याच शब्दांमुळे संपूर्णपणे आपण काय करणार, वैरी होणार. आता वैरी झालो तरी सुद्धा आपल्याला समर्थाने उत्तम असा भाग दिलेला आहे. वैरी आपण सहजासहजी होत नाही, त्याच्यासाठी कारणं असतात. आता ती कारणं संपूर्णपणे सॉल्व करायची आहेत. ती पुन्हा घडू नये यासाठी आपल्याला उत्तम प्रकारे कसं राहता येईल याचा विचार आपण केला तरच आपल्याला जीवनात सुखी आनंदी राहता येईल. म्हणून भाग दिलेला आहे. आपले वैर संपवायचेत. वैर कोणी घेऊन जाणार नाहीये. आपण एखाद्याशी बोलत नसू, परंतु ज्याप्रमाणे गंभीर स्वरूप असतील ते सोडवायचे आहेत. ते साध्या पद्धतीने, साध्या उपायाने नाही संपत. आपण बघा, खेळता खेळता सुद्धा आपण क्रिकेट खेळत आहोत. क्रिकेट खेळता खेळता आपली बॅटिंग झाली की आपण घरी जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्येच वाद होत असतात की तुझी बॅटिंग झाली मग आम्हाला केव्हा. मग असं होत असताना आपल्याला घरी बोलावलं जातं आणि त्यामुळे आपण घरी जाण्याचा प्रयत्न करतो. पण शेवटी वादविवाद होत असतात की तुझी बॅटिंग झाली आणि तू निघालास, मग आमची बॅटिंग कोण देणार. मग प्रचंडपणे राग येत असतो आणि त्यामध्ये वाद होत असतो आणि एकदा का वाद झाला की समजायचं की प्रत्यक्षपणे वाद निर्माण झालेला आहे आणि आपले वैर कदापि संपणार नाही. म्हणून जे जे वैरी आहेत ना, जे जे आपल्याशी बोलत नाही त्यांच्याकडे जाऊ नका. त्यांचं मन कधीही दुखवू नका. त्यांना काय हवंय काय नको ते देत जा. आपण काय करतो, ज्याला दुःख असतात, ज्याला खूप त्रास असतो त्याला अजून आपण बघा प्रत्यक्षामध्ये त्रास देण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपण आपल्या कामावर प्रत्यक्षपणे बघा ठाम राहिलं पाहिजे. मग त्याचप्रमाणे आपण आणि आपले नातं हे वैरी होणार नाही. म्हणून भाग कसा दिलेला आहे, आपलं वैर संपणार कधी. परंतु वैर संपवायचं असेल तर नक्कीच आपल्याला काय हवं, जा सद्गुरूशी शरण. म्हणून गंभीर स्वरूपाचे वैर
साध्या उपायाने संपत नाही. जय जय रघुवीर समर्थ.